मुंबई तक ब्रॉट to you by बड़ेकर ग्रुप। एकनाथ शिंदे थोडेसे वरचढ ठरायचा प्रयत्न करत होते ह्या लाडक्या बहीण योजनेच्या नंतर की माझा प्रभाव आहे, लोकसभेला मी जास्त जागा जिंकल्यात वगैरे। एका झटक्यात अमित शहानी ते मोडून काढलं की आम्ही थोडंसं माघार घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं त्याची जाणीव ठेवा असं सांगितलं आणि जे काही त्यांचे वाद होते ते दिल्लीतनं कंट्रोल करायचा प्रयत्न केला। या तिघांनाही दिल्लीला जावं लागलं अमित शहांच्याकडे की त्यांचा वाद मिटवायसाठी। महाविकास आघाडीमध्ये बरोबर उलट आहे, या तिघांचा पायपोस एकमेकाला नसावा इतक्या पद्धतीने विचित्र पद्धतीने भांडतायत। नेटवर्क आहे, सहकाराचं आहे, साखर कारखानदारीचं आहे, सहकारी बँकांचं आहे। पवार साहेबांसाठी इथली बांधणी ही काही फार अवघड नाही, फक्त आता हे जे नेरेटिव्ह सेट करायचं आहे झालेलं आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं ते टिकवून ठेवण्यासाठी ह्या तीन पक्षांची कसा समन्वय राहतो हे जास्त महत्वाचं राहील असं मला वाटतं। उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे सगळी, यात काही हिंदुत्व हा मुद्दा फार राहील असं मला वाटत नाही। प्रामुख्यानं महायुतीच्या जमेच्या बाजूपेक्षा महाविकास आघाडीतली बंडखोरी आणि त्यातली स्पर्धा हाच तोट्याचा मुद्दा ठरणार आहे असं मला स्वतःला वाटतं। बंडखोर उभे राहिले आणि छोटे छोटे बंडखोर उभे राहिले, तशा पद्धतीने जरांगे फॅक्टर तुम्ही आहे तो एक मराठवाड्यात चालतो तसा पश्चिम महाराष्ट्र पण जरांगे फॅक्टर चालेल आणि मराठा समाजाची मतं डिवाइड झाली। म्हणजे मागच्या वेळेला महाविकास आघाडीला मराठा, दलित, मुस्लिम या तीन मतांनी मतदान केलं। यावेळेला महायुतीनं जाणीवपूर्वक मराठा मतांचं विभाजन व्हावं, मुस्लिम मतांचं विभाजन व्हावं आणि दलित मतांचं विभाजन अशी रणनीती ठरवली दिसते। आणि माझ्या मते सांगली, अर्थात आता सांगलीमध्ये फार फरक पडणार नाही, सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य आता दिसेल। सातारामध्ये सुद्धा सातारामध्ये कदाचित महायुतीचं प्राबल्य दिसेल आणि कोल्हापूरमध्ये महाआघाडीचं प्राबल्य दिसेल। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता जवळपास सगळ्या पक्षांचं जागा वाटप पूर्ण होत आलंय आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोण कुणाविरोधात लढणार याचं जे काही एक द्विधा होती ती द्विधा आता थोडीफार संपत आलेली आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या 70 जागा आहेत एकूण मिळून म्हणजे अगदी नगरसकट, तर त्यापैकी सांगली, सातारा, कोल्हापूर हे जे 3 जिल्हे आहेत हे खूप क्रुशियल आहेत, कारण या 3 जिल्ह्यांवरती गेल्या काही काळामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व कायम केलेलं होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ते वर्चस्व कमी करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलंय। पण आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचं नेमकं काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याचं कारण असं आहे की यावेळेला महायुती आणि महाविकास आघाडी काट्याची टक्कर दोघांमध्ये होताना बघायला मिळते। म्हणजे एकीकडे सरकारनं आणलेल्या 1 लाख कोटींच्या स्कीम असतील, म्हणजे लाडकी बहीण, वयोश्री वगैरे, दुसरीकडे महाविकास आघाडीचं नॅरेटिव्ह असेल, पक्ष फुटल्याची भावना असेल, सहानुभूती असेल आणि या बाजूला सरकारची कामं असतील, विकास असेल, आरक्षणाचा मुद्दा, हिंदुत्व, हे सगळे मुद्दे कुठे आहेत, कुणाला जास्त यश मिळण्याची शक्यता आहे आणि नेमका अंदाज काय याचा आपण एक थोडासा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय। आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण गेली 30-40 वर्ष जवळून बघणारे चेहरे आहेत। आपल्यासोबत हनुमंत मोहिते आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत। आपल्यासोबत चिंतामणी सहस्त्रबुद्धे आहेत, माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि अजित झळके आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, सकाळमध्ये मोठ्या पदावरती काम करतात। सुरुवातीला हनुमंत सरांपासून आपण सुरुवात करूया। हनुमंत सर, मुद्दा असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, काय सध्याची स्थिती आहे, काय सामना राहणार आहे? याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता साधारण तुम्ही म्हटलं की 70 जागा आहेत, तर त्याच्यातल्या साधारण 47 जागा ह्या प्रामुख्यानं अतिशय अटीतटीच्या आहेत आणि या ठिकाणी शरद पवारांनी अतिशय जोरदारपणे यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे, कारण हा सगळा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। मध्यंतरी मिरज जाती दंगलीनंतर यातील बऱ्याचशा 9 ते 10 जागा ह्या महायुतीने घेतलेल्या होत्या, पण आता पुन्हा जर सरकार यायचं असेल तर याच्यामध्ये राष्ट्रवादीला सर्वात जास्त जागा इथून निवडाव्या लागतील। म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट 27 जागा त्यांनी मागच्या वेळेला घेतलेल्या होत्या, म्हणजे मागच्या 2 निवडणुकीमध्ये। तर त्यामुळे शरद पवारांनी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे असेल, नगर असेल, तर ह्या जिल्ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेट केलेला आहे। मागच्या साधारण 2 महिन्यामध्ये त्यांनी हा पश्चिम महाराष्ट्र सगळा पिंजून काढलेला आहे। आता याच्यामध्ये जो लोकसभेला जे संविधान बदलाचं जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं ते विधानसभेला आता दिसत नाही आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तो लाडकी बहीण योजनेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे
लाभार्थी याच्यामध्ये आहेत आणि सामान्य गरीब महिलांच्या मध्ये आणि मध्यमवर्गीय महिलांच्या मध्ये या योजनेचा परिणाम चांगला होणार दिसतोय. यामुळे 5 ते 10% मतांचा स्विंग यावेळेला या मतदारसंघामध्ये होईल असं वाटतंय. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मतदान विभागणी करण्यावर महायुतीचा आणि महाविकास आघाडीच्या लोकांची रणनीती अशी दिसलेली आहे की मतविभागणी करणं म्हणजे ज्यावेळी आपण हरियाणा पॅटर्नची चर्चा करतो त्यावेळेला जाटे तर असतील विषय, तशा पद्धतीने मतविभागणी करण्याच्या दृष्टीनं उमेदवार उभा करणं. तर या इथं सांगलीमध्ये सुद्धा काही ठिकाणी बंडखोरी होणार आहे. कोल्हापूरमध्ये जवळजवळ अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी होते. सातारमध्ये सुद्धा आपण बघितले पाटणसारख्या ठिकाणी बंडखोरी होते आणि तिकीट वाटपामध्ये जो घोळ महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. उदाहरणार्थ सांगोला जागेत आपण बघितलं तर ती जागा शेकापाला द्यायची ठरली होती. बाबासाहेब देशमुखांचं नाव तिथे शरद पवारांनी फायनल केलं होतं. मागच्या वेळी अनिकेत देशमुख हे थोडक्या मतानं पडलेले होते. पण यावेळी परत तिथं दीपक आबा साळुंकेंची जी निवड हे आहे नाव आहे ते शिवसेनेनं जाहीर केली आणि जसं ज्या पद्धतीने सांगलीमध्ये चनार पाटलाचं नाव त्यांनी जाहीर केलं तसं चर्चा नव्हताच त्यांनी नाव जाहीर केलं. मग पुन्हा तिथं अडचण शेकापची त्यांची झाली आहे. तर शिवसेनेनं आता सुद्धा सांगलीमध्ये खानापूर आटपाडी आणि मिरज मतदारसंघ अडवून ठेवलेला आहे. तर असा ज्या पेच तयार झाल्या त्याच्या उलट मात्र महायुतीनं 2 भाजपचे चेहरे म्हणजे इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांना टक्कर देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्षच उडले स्वतः. म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष हे अजित पवार गटात गेले. भाजपचे 2 वेळा माजी खासदार आहेत जे संजय पाटील ते सुद्धा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेले आणि ते उमेदवार आहेत. तर हे अंडरस्टँडिंग उमेदवारासहित जे महायुतीत दिसतंय ते महाविकास आघाडीत दिसत नाही. तर त्याचा परिणाम होतोय. सहस्त्रबुद्धे सर, मग या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी शरद पवारांनी पिंजून काढला असेल पश्चिम महाराष्ट्र हे 3-4 जिल्हे, तरी पण भाजपनी पण आपली यंत्रणा पूर्णपणे कामाला लावली आहे. इथे आपण बघितलं हिंदुत्वाचा मुद्दा विट्यामध्ये नितेश राणे वगैरे यांनी सभा घेतलेल्या आहेत. इथे भिडेंचा प्रभाव जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतो. मग या सगळ्या गोष्टी बघता ज्या काट्याच्या लढती होतील म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कागलची लढत आहे, ज्याच्यामध्ये आपण तासगावची लढत घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण इस्लामपूरची लढत घेऊ शकतो, तर तिथं काय 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 गणित होऊ शकतात? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की निवडणुका झाल्यानंतर जाहीर व्हायच्या पूर्वीच म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्या असं एक वातावरण तयार झालेलं आहे की यावेळेला महाविकास आघाडीला संधी आहे. हे 100% आहे. आजही आहे तसंच वातावरण आहे. महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा निश्चित जास्त संधी आहे. उघड आहे अगदी. त्याचाच तोटा थोडासा फटका म्हणला तर महाविकास आघाडीला बसायला लागलाय. कारण इच्छुकांची संख्या त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड वाढली आणि आता जे आपल्याला सगळीकडे जे वातावरण दिसतंय की नाही महाविकास आघाडीमधलं हे महायुतीच्या प्लस आहे असं समजायचं कारण नाही. हे महाविकास आघाडीतली भांडणं आहेत ही उमेदवारीची. एक तर आपल्याला माहिती आहे की अनेक तगडे उमेदवार ह्या तिन्ही पक्षामध्ये आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जास्त आहेत. इथं आमच्या इथं उबाठा म्हणजे जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्याचं काही फार मोठी ताकद आहे असं नाही. राष्ट्रवादी आणि हीच आहे आणि ह्याच्यामध्ये एकाला एक तोडीला तोडी गडीला गडी आमच्या इथं आहे आणि त्याचा परिणाम असा होतोय की तो त्याचा फटका बसण्याची शक्यता मोठी मला जास्त वाटते महाविकास आघाडीला. आता इस्लामपूरमध्ये आणि सगळ्यात दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी घडलेली आहे की यावेळेला अजितदादा पवारांचा जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याला अनपेक्षितपणे आमच्या इथं संधी मिळाली. खरं म्हणलं तर इथं तशी काही अजितदादा पवारांचा फार मोठा म्हणजे पूर्वी अखंड राष्ट्रवादी असताना होता त्यांचा प्रभाव नाही असं नाही, परंतु नंतर आता हा अचानक निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर त्यांना 2 उमेदवार खंदे मिळाले आणि आता हनुमंतरावांनी सांगितलं तसं सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्षच घड्याळ बांधलं त्यांनी हातामध्ये आणि इकडं माजी खासदार संजय काका पाटील यांनी घड्याळ बांधलं. तिथं तेवढंच नव्हे त्या मतदारसंघामध्ये त्यांचे जे चिरंजीव आहेत प्रभाकर पाटील हे भाजपचे त्या मतदारसंघाचे समन्वयक पण आहेत. निशिकांत दादा पाटील हे सुद्धा त्या मतदारसंघाचे समन्वयक आहेत आणि त्यांनी आता घड्याळ हातात बांधलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्यानं शिवसेनेची ताकद आहे भाजपपेक्षा सुद्धा जास्त. शिंदेच्या शिंदेची आणि पूर्वी मुळातच शिवसेनेची ताकद होती ती आता थोडी दुबंगली गेलेली. आता सातारा जिल्ह्याचं जर आपण बघितलं तर तिथं अजितदादांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे त्यामुळे तिथं फाईट होईल ती अशी तिरंगी चौरंगी होईल म्हणजे अजितदादांची आहे भाजपची आहे आणि याची आहे. सांगली जिल्ह्यात मात्र आपल्याला ह्या 2 सीट अनपेक्षितपणे यांच्या हाताला लागलेल्या आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी आहे त्यांची ताकद नसताना त्यांनी 2 ठिकाणी उमेदवारी मागितली आहे मिरज आणि खानापूर आटपाडी. त्यामुळे तिथं काय होते बघायचं. आता सांगलीसारख्या ठिकाणी जी सीट तशी बघायला गेलं तर चांगली फाईट देण्याची सीट आहे इथं महाविकास आघाडीची जागा आहे. पण इथं अजून त्यांचा काँग्रेसमधलाच वाद मिटलेला नाही कोण उभारणार ह्याच्यावरनं. मिरजेतही तशीच परिस्थिती आहे. अशी अनेक ठिकाणी अर्थात तशी भाजपमध्ये सुद्धा भाजपच्या बाबतीत अवस्था आहे. तिथं सुद्धा भाजपमध्ये भांडणं आहेत म्हणजे कोण उमेदवारी घेणार याच्यावरनं.
कारण अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. अजितराव, असं आहे ना की तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे बघताय, पण एज कुणाला दिसतंय सध्या या 3 जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये भांडणं कमी दिसत आहेत. लोकसभेला महायुतीमध्ये जास्त भांडणं होती तर त्याचा फटका त्यांना बसला आणि त्यांच्या जागा कमी झाल्या. यावेळेला महाविकास आघाडीमध्ये भांडणं दिसत आहेत. जसं सहस्रबुद्धे सर म्हणतात की त्यांच्याकडे इच्छुक जास्त आहेत म्हणून भांडणं दिसत आहेत, त्यांच्याकडे आहेत भांडणं पण ती दिसत नाहीत, इकडे जास्त दिसत आहेत. पण ज्या पद्धतीनं आत्ताचं उमेदवार दिलेले आहेत तर तगडे उमेदवार तुम्हाला कुठले कोणाचे वाटतात जास्त तगडे उमेदवार? कारण उमेदवार कसा आहे, कारण हा मतदारसंघ नॅरो डाऊन होत जातो, 2.5-3 लाखावर मतदारसंघ येतो. उमेदवार तगडा असणं महत्वाचं आहे, रिसोर्सेस असणं महत्वाचं आहे, मग त्याची जात असेल, प्रभाव असेल, त्याचे पक्षाची ताकद असेल, या सगळ्या गोष्टीनंतर पण उमेदवार कोणाची तगडे वाटतात? एकतर महायुती आणि महाविकास आघाडीमधला बदल पहिला मला जो जास्त जाणवतो तो तुम्हाला सांगतो की महायुतीचं टोटल कंट्रोलिंग हे भाजप करत आहे. एकनाथ शिंदे थोडेसे वरचढ ठरायचा प्रयत्न करत होते या लाडक्या बहीण योजनेच्या नंतर की माझा प्रभाव आहे, लोकसभेला मी जास्त जागा जिंकल्यात वगैरे. एका झटक्यात अमित शहानी ते मोडून काढलं की आम्ही थोडंसं माघार घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री केलेलं आहे त्याची जाणीव ठेवा असं सांगितलं आणि जे काही त्यांचे वाद होते ते दिल्लीतनं कंट्रोल करायचा प्रयत्न केला. या तिघांनाही दिल्लीला जावं लागलं अमित शहांच्याकडे की त्यांचा वाद मिटवायसाठी. महाविकास आघाडीमध्ये बरोबर उलट आहे. म्हणजे या तिघांचा पायपोस एकमेकाला नसावा इतक्या पद्धतीने विचित्र पद्धतीने भांडतायत. म्हणजे जे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये घडलं की एका झटक्यात उद्धव ठाकरे साहेबांनी कशाचीही चर्चा न करता चंद्रहार पाटलांचा हात उंचावला आणि सांगलीची उमेदवारी जाहीर करून टाकली. तशाच पद्धतीनं आता महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या काही गोष्टी तुम्हाला जाणतात. सांगोल्याचा उल्लेख आता हनुमंत मोहिते साहेबांनी केला. मिरजेबाबत पण आता तीच व्हायची शक्यता आहे. म्हणजे काँग्रेसनं असं गृहीत धरलं होतं की ही जागा आमची आहे, पण शिवसेना आता अडून बसली की ती नाही आम्ही सोडणार नाही. ऍक्च्युली काँग्रेसकडे पण तिथं उमेदवार नाही, तिथं शिवसेनेकडे पण उमेदवार नाही आणि त्यांच्या भांडणामध्ये आता सुरेश खाडे, तुम्हीच मगाशी उल्लेख केला की सुरेश खाडे खूप पुढे निघून चालेत असं वाटतंय. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा महायुतीनं एक चांगलं जे काही वातावरण तयार करायला आवश्यक असतं तो ग्राउंड तयार करायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासाठी 2 जमेच्या बाजू आहेत. एकतर अजितदादांना फोडल्यामुळं जे काही लोकसभेला नाराजी मोठ्या प्रमाणात भाजपच्या केडर बेस जो त्यांचा कार्यकर्ता आहे तो आणि त्यांचे मूळ जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये दिसली होती ती थोडीशी कमी झाली असं जाणवतंय. कारण आपले जर लोक पडायला लागले, पराभूत व्हायला लागले तर आपल्या हातातून सगळं जाण्यापेक्षा आहे हे स्वीकारून पुढे गेलं पाहिजे अशी एक भावना भाजपच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये दिसते आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून सरी मान्य करतील की RSS यावेळेला खूप ताकदीनं सक्रिय झालेलं दिसतं आहे. सांगली मतदारसंघाची उमेदवारी असेल किंवा अन्य मतदारसंघातली उमेदवारी असतील त्या RSSला विश्वासात घेऊन केल्या गेल्याचं दिसतंय. आता याला छेद देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात 100% शरद पवार साहेबांना तोंडपाठ असलेला भाग आहे. दक्षिण महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर त्यांच्या प्रत्येक गावात 1-2 तरी असे लोक निघतील की शरद पवार साहेब त्यांना थेट नाव घेऊन ओळखतात. शेवटी नेटवर्क आहे, सहकाराचं आहे, साखर कारखानदारीचं आहे, सहकारी बँकांचं आहे. पवार साहेबांसाठी इथली बांधणी ही काही फार अवघड नाही. फक्त आता हे जे नेरेटिव्ह सेट करायचं आहे झालेलं आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं ते टिकवून ठेवण्यासाठी ह्या 3 पक्षांची कसा समन्वय राहतो हे जास्त महत्वाचं राहील असं मला वाटतं. आणि तुलनात्मक म्हणाल तर तगडे एकास एक फाईट देऊ शकतील असे बहुतांश ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. काही अगदीच अपवाद आहेत जिथं नुरा कुस्त्या व्हायची शक्यता आहे, जिथं मूळ आता इस्लामपूरमध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांची ताकद तशी मोठी आहे. पण निशिकांत पाटील आता रिंगणात आलेत अजितदादांच्याकडनं आणि एकास एक लढतीचा जर तिथं प्रयोग झाला जो 2014 पासून सुरू आहे, 14-19 दोन्ही वेळेला फसला तो, यावेळेला एकास एक झाली तर चांगली लढत तिथं उभ्या करायचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो. असे साधारण एक इफेक्ट आहेत. पण ज्या पद्धतीने एक उल्लेख केला मी हनुमंत सर तिकडे येतो, पण सहस्रबुद्धे सर संघ यावेळेला काय भूमिका बजावतो या 3 जिल्ह्यांमध्ये? सगळ्यात मी तुम्हाला खरं सांगू का, नेहमी संघ अमुक करणार आहे, तमुक करणार आहे, संघाचे लोक भाजपच्या पेक्षा आता भारी आहेत फार आणि ते भाजपवरती परिणाम करतील अशी एक जे उगीच एक चर्चा चाललेली असते. मी तुम्हाला खरं सांगतो की भारतीय जनता पक्षातले जे सगळे नेते आहेत ते संघातल्या सगळ्या नेत्यांपेक्षा खूपच भारी आहेत. आपल्याला उगीच ते एक पूर्वी काय सांगायचं संघाचं आहे ते आहे, नेटवर्क आहे की, पण हे मुळात संघाशी संबंधित लोक आहेत बरेचसे लोक. आता आमच्याकडे अगदी अण्णासाहेब डांगे जेव्हा होते भारतीय जनता पक्षाचे नेते इथं तेव्हापासून ते पॉवरफुलच होते हो खूप. किंवा अडवाणी असतील, वाजपेयी असतील, आता नरेंद्र मोदी आहेत किंवा अमित शहा आहेत, हे संघाच्या नेत्यां एक आता भागवत थोडेसे कधीतरी टीकावरी करतात पण मुळात हेच पॉवरफुल आहेत. पण एक आपल्याकडे एक पद्धत पडून गेलेली आहे, म्हणजे अशी एक आपल्याकडे जुनी कथा सांगतात ना की घरात आपल्याला कोणाला काही नाही म्हणायचंय तर मी जरा आमच्या थोरल्या भावाला विचारून सांगतो, काय आमचा भाऊ नाही म्हणतो असं म्हणाय. तसं हा थोरला भाऊ आहे संघ, म्हणजे काल्पनिक तयार केलेला.
फार काय मला त्यात तथ्य वाटत नाही. हे भाजपचे नेते फार पॉवरफुल आहेत, फार चालाक आहेत आणि फार तयारीचे आहेत हे सगळे. त्यातला एक उपप्रश्न असा आहे की मग हिंदुत्वाचं पश्चिम महाराष्ट्रात काय होणार आहे? कारण हिंदुत्व वगैरे काय आता दिसत नाही काही. नाही, कारण आता विशाळगडाचे प्रकरण घडलं. नाही ते ठीक आहे. हा ते ठीक आहे. ते जरी खरं असलं तरी सुद्धा ही जी उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे सगळी, यात काय हिंदुत्व हा मुद्दा फार राहील असं मला वाटत नाही. प्रामुख्यानं महायुतीच्या जमेच्या बाजूपेक्षा महाविकास आघाडीतली बंडखोरी आणि त्यातली स्पर्धा हाच तोट्याचा मुद्दा ठरणार आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यात हनुमंत सर, आता एक महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे तुम्ही त्याला जोड द्यालच, पण ही जी डिवायडेशन जे सर म्हणाले, शस्त्रबुद्ध सर, की महाविकास आघाडीतलं भांडण, बंडखोरी म्हणजेच मतविभाजन. तर त्या मतविभाजनामध्ये अजून एक फॅक्टर आहे. गेल्या वेळेला वंचितचा फॅक्टर खूप चालला होता गेल्या लोकसभेला, या लोकसभेला चालला नाही. पण तो काय करणार? कारण ते स्वतंत्र लढते, मनसे स्वतंत्र लढते, सगळीकडे लढते. तिसरी आघाडी परिवर्तन विकास आघाडी जी आहे, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू यांची पण आहे. त्यामुळं एकाच ठिकाणी पंचरंगी चौरंगी लढती बघायला मिळतील. म्हणजे आताच 5 जण आहेत रिंगणात, तर त्यांचा काही प्रभाव या मतदारसंघांमध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या मतदारसंघांमध्ये किती राहील? किती पर्सेंट ते या सगळ्यावरती प्रभाव टाकू शकतील? मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ह्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे महिलांचं वोटिंग आहे त्या पद्धतीनं मतविभागणी करण्याचा जो फंडा आहे तो महायुतीकडून किंवा बाकीच्या घटकाकडून वापरण्याची शक्यता आहे. आज तुम्ही म्हणला की वंचित आघाडी आहे, तर वंचित आघाडीनं सांगली, मिरज आणि बाकीच्या अनेक परिसरामध्ये मुस्लिम उमेदवार उभे केलेत. आता हे मुस्लिम उमेदवार का उभे केले असतील हे आपल्याला जनरली लक्षात येतं. यानंतर एमआयएमचे उमेदवार आहेत. त्यानंतर तिसऱ्या आघाडीने सुद्धा काही ठिकाणी, म्हणजे आता इथं राजू शेट्टींचा प्रभाव आहे, तर सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 ठिकाणी राजू शेट्टींचा प्रभाव आहे. तर राजू शेट्टींच्या बरोबर चर्चा काही लोकांची झाली आहे. बच्चू कडूंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, त्यामुळे त्यांचा सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, महादेव जानकर सुद्धा आता स्वतंत्र आघाडी करून धरतायत. तर ह्याचं मला असं वाटतंय की जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजी मतविभागणीची आहे. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की आता धनगर समाज आरक्षणामुळे थोडासा नाराज आहे. त्यामुळे ते नाराजी कशी दूर करायची, तर वेगळा त्यातनं एक पार्ट काढून जर बाजूला केलं तर ती मतं डायव्हर्ट होऊ शकतात. तर या सगळ्या निवडणुकीचा सगळ्यात मोठा हरियाणा पॅटर्न जो आहे, हरियाणामध्ये जसं 400 बंडखोर उभे राहिले आणि छोटे छोटे बंडखोर उभे राहिले, तशा पद्धतीने जरांगे फॅक्टर तुम्ही आहे तो एक मराठवाड्यात चालतो, तसा पश्चिम महाराष्ट्र पण जरांगे फॅक्टर चालेल. आणि मराठा समाजाची मतं डिवाइड झाली, म्हणजे मागच्या वेळेला महाविकास आघाडीला मराठा, दलित, मुस्लिम या 3 मतांनी मतदान केलं. यावेळेला महायुतीनं जाणीवपूर्वक मराठा मतांचं विभाजन व्हावं, मुस्लिम मतांचं विभाजन व्हावं आणि दलित मतांचं विभाजन अशी रणनीती ठरवली दिसते. त्यामुळे तुम्हाला वंचितचे उमेदवार दिसत आहेत, वेगवेगळ्या घटकांचे उमेदवार दिसत आहेत, वेगवेगळ्या महामंडळाचे जे केले त्यातले काही उमेदवार दिसत आहेत, मुस्लिम समाजाचे मी सांगितल्याप्रमाणे उमेदवार दिसत आहेत आणि मराठा समाजाचे जरांगेमुळे उमेदवार दिसतात. आता ही जर मतविभागणी झाली आणि एका दुसऱ्या बाजूला ओबीसी कन्सोलिडेट झाला, आणि तुम्ही मगाशी मुद्दा काढला की विशाळगडाचा मुद्दा, तर त्यांनी नितेश राणेंनी सांगलीत सुद्धा सांगली, कोल्हापूर, सातारामध्ये लव जिहादचे मोर्चे काढले. तर कुठलीही कसर महायुतीने सोडलेली नाही. हिंदुत्व, जिथे हिंदुत्व चालतं हिंदुत्व, लाडकी बहीण चालले लाडकी बहीण, जिथं तुमच्या योजना चालतात तिथं योजना, पाणी पुरवठा योजना असेल, म्हणजे इथं ताकारी मसाला टेंबू योजना असेल, तिथं सर्व काही चालून आपल्याला कोणत्याही सत्ता मिळवायची ह्या हेतून ते उतरले आहेत. आणि माझ्या मते सांगली, अर्थात आता सांगलीमध्ये फार फरक पडणार नाही. सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य आता दिसेल. सातारामध्ये कदाचित महायुतीचं प्राबल्य दिसेल आणि कोल्हापूरमध्ये महाआघाडीचं प्राबल्य दिसेल. तर काही ठिकाणी बंडखोरीचा प्रयोग होतो, म्हणजे राधानगर या ठिकाणी आता केपी पाटील, केवाय पाटील असं होईल. तुमच्या चंदगडमध्ये बाबुळकरांच्या विरोधात आणि बंडखोरी होईल, तर बंडखोरी होईल. पण सातारा न्याय जिल्ह्यामध्ये एक जिल्हा सातारचा महायुतीच्या बाजूनं आणि 2 जिल्हे महाविकास, असं तर सध्या आता चित्र आहे. सध्या चित्र आहे. पण एक महत्वाचा मुद्दा त्याच्यातला जो राहिला की तो वंचितचा फॅक्टर जो आहे, वंचितचा फॅक्टर, मनसे यांना काही लोक स्वीकारतील का? तेव्हा आता जसं की मुस्लिम समुदायानं स्ट्रॅटेजिक वोटिंग गेल्या वेळेला केलं होतं. आता मी ज्याला मिरजमध्ये गेलो त्याला तिथले लोक तर म्हणते की आम्ही तर भाजपच्या बाजूनं आहोत, कारण खाड्यांचं काम चालू आहे. ते म्हणजे की ते जिहाद, वोट जिहाद वगैरे आम्हाला काय ते भाषणापुरतं आहे त्यांचं, आम्हाला माहिती आहे ते राजकारण आहे, आम्हाला माहिती की जो चांगला आहे त्याला वोट करायला पाहिजे आणि केंद्रात आम्ही वेगळा विचार करतो, राज्यात वेगळा विचार करतो. तसं इथं वंचितचा फॅक्टर किती काम करेल, एमआयएमचा फॅक्टर किती काम करेल, आणि मुस्लिम आणि दलित हे गेल्या वेळेसारखे एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभे राहिलेले बघायला मिळतील असं वाटतंय का पश्चिम महाराष्ट्रात? आणि मतदारसंघ वाईज काय स्थिती? साधारण आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की विधानसभेचे जे निकाल आहेत
हे साधारण 3,000 पासून 7-8 हजारापर्यंत लागतात. एवढाच मताचा गॅप असतो. काही मोठे मतदारसंघ सोडले, म्हणजे काही मोठे नेते सोडले 15-20 हजार 25,000चे, तर या ठिकाणी मतातलं जे अंतर आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या, ते कमी करण्यासाठी हे सगळे डावपेच टाकून ठेवलेत. म्हणजे वंचित बहुजन आघाडीची जर तुम्ही दुसरी यादी बघितली तर त्याच्यामध्ये 10 मुस्लिम उमेदवार होते. यादी बघितल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं की प्रकाश आंबेडकर साहेब हे कदाचित काँग्रेसवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न करतायत की आम्ही तुमची कोंडी करू शकतो, आमचा तुम्हाला विचार करावा लागेल. पुढची जी यादी आली त्याच्यामध्ये बहुतांश सगळे दलित समाजाचे त्यांनी उमेदवार दिले. अगदी मिरजेमध्ये विज्ञान माने, सांगलीमध्ये काझी नसर अल्लाबक्षे काझी, अल्लाउद्दीन काझी, असे सगळे उमेदवार दिले की जे काँग्रेसला त्रास करू शकतात. आणि मग ते काँग्रेससोबत, पण आता काँग्रेस महाविकास आघाडी ही आंबेडकरांसोबत डील करायला इच्छुक नाहीये, लोकसभेनंतर स्पष्ट झालेलं आहे, ते काही त्यांच्याशी बोलणार नाहीत. पण जिथं शक्य आहे काही ठिकाणी महाविकास आघाडीला डॅमेज करणं, काही ठिकाणी काही गोष्टी सोडवून घेणं असेल, याच्यासाठी हा प्रयोग सुरू आहे. आता MIMचा एक उमेदवार मिरजेतून उभा राहिला, मुस्लिम मतांना नाही म्हणला तर थोडा परिणाम होऊ शकतो. मिरजेतला फरक हा 30,000चा मोठा जरी असला तरी महाविकास आघाडी ताकदीनं लढली तरी सुरेश खाडेंसाठी काही इतकं एकतर्फी निवडणूक असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे तिथं त्यांनी छोटे छोटे घटक भाजपने पेरून ठेवलेत. वंचितला सांगितलंय, MIMला सांगितलेलं आहे तुम्ही तयारी करा. बाकी आपल्याचकडचा एक व्यक्ती महाविकास आघाडीनं फोडून घेतल्यानंतर तिथं काय अजून परिणाम होतील त्याच्या जुळण्या चालू आहेत त्यांच्या. राजू शेट्टी साहेबांचा परिणाम या पश्चिम महाराष्ट्रावर आहे का, ते 100% आहे. जैन समाज म्हणून आहे आणि शेतकरी म्हणून आहे, पण तो निर्णायक असा नाही. ऍक्च्युली शेट्टी साहेबांचा उमेदवार जो आहे राजू शेट्टींचा, तो दोन्हीकडे आहे. तो कुठे महाविकास आघाडी एकेकडे झुकलाय असं कधी जाणवलेलं नाही. मूळ मुद्दा आहे की आता जरांगे पाटलांचा फॅक्टर हा या भागात किती चालतो. तो मराठवाड्यात जोरात चालला असं आम्हाला इकडे सांगितलं जाते, पण तो दक्षिण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात किती चालणार आहे. कारण गेल्या निवडणुकीत सरांना तो अनुभव असेल की अंडर करंट सुरू झाला मराठा समाजाचा, मराठा क्रांती मोर्चाचा. म्हणजे काँग्रेसचे सांगली मतदारसंघातले उमेदवार पृथ्वीराज पाटील हे मोठ्या मताधिक्याने पराभूत होतील असं सुरुवात होत 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 ते 6,000 अवघ्या मतांनी पराभूत झाले. तो मराठा समाजाचा अंडर करंट लक्षात यायला शेवटच्या 2-3 दिवसापर्यंत सर मुदत लागली होती आणि शेवटी त्यांना कळलं की अंडर करंट जोरात चाललाय, आता निवडणूक उठू शकते, आणि ते लक्षात यायला वेळ गेला आणि त्या नेरेटिव्हमध्ये ते पराभूत झाले. आता तो जो काही फॅक्टर आहे जरांगेंचा, तो किती इफेक्टिव्हली चालणार आहे ह्याची काळजी 100% भाजपला आहे. त्यांनी त्याची फार चिंता केली नाही असे म्हणू शकत नाही. सांगलीत जरी सुधीर गाडगेंसारखा ब्राह्मण उमेदवार दिला असला तरी त्याची काळजी त्यांनी घेतली आहे. मराठा समाजाचे नेते सांभाळण्याचं काम ते व्यवस्थितपणे करतायत, हाताळतायत. मिरज मतदारसंघामध्ये सुद्धा सुरेश खाडेंनी गावागावातले मराठा समाजाच्या नेत्यांना महत्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना चांगला निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा बहुल गावांच्या मध्ये विकास निधीचं प्रमाण वाढवलेलं आहे. या गोष्टी सुद्धा त्यांनी केल्या आहेत. जयंत पाटील साहेबांचं असेल, विश्वजित कदमांचं असेल, ते गृहीत धरतायत. हनुमान मोडी साहेबांना त्याची जास्त कल्पना आहे. पण या फॅक्टरचा किती परिणाम होईल याची त्यांना एक मांडणी त्यांच्याकडे आहे. हा, आता या अशा परिस्थितीमध्ये एकत्रित लढणं हा एक फॅक्टर असतो. जे जेलिंग एका अर्थानं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दिसतंय, तसंच जिल्ह्यामध्ये तुमच्या भाजप आणि राष्ट्रवादीचं जेलिंग दिसतंय. आता संजय काका पाटील, निशिकांत पाटील ही सगळी मंडळी एकमेकांच्या पक्षात जाऊन तिकीट घेऊन ते जेलिंग दिसतंय. इथं तुम्हाला विश्वजित कदम, विशाल पाटील, रोहित पाटील आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यांशी जयंत पाटील यांचं जेलिंग दिसतंय का तुम्हाला? तिथं एकत्रित लढताना हे दिसतायत का तुम्हाला? किंवा काय आपण म्हणूया की सांगलीमध्ये कोल्हापुरात सतेज पाटील आणि काय बाकीची सगळी मंडळी हे जेलिंग दिसतंय का पश्चिम महाराष्ट्रात? एक कोल्हापूरमध्ये बघितलं तर सतेज पाटील हे ड्राईव्ह करतात सगळा विषय. त्यामुळं कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचं जेलिंग हे बऱ्यापैकी चांगलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सतेज पाटील अग्रक्रमानं तिथं जेलिंग करतात सगळ्यांचं, आणि मग शाहू महाराजांपासून ते सगळे विषय हाताळतात. त्यामुळे तिथं जेलिंग चांगलं आहे. सातारमध्ये सुद्धा शरद पवारांचा स्वतःचा बालेकिल्ला असल्यामुळे शरद पवार स्वतः तिथं करतायत, स्वतः प्रत्येक मतदारसंघ शोधतायत, पण तिथं मतदारसंघ टप आहेत. म्हणजे तिथे तिने आता रामराजेंचे बंधुराजांना फोडलं, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांना हे केलं. त्यामुळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये परिणाम होते. सांगलीमध्ये काय झालं, सांगलीमध्ये ऑलरेडी जेलिंग महाविकास आघाडीचं असण्यापेक्षा इथं अंतर्गत जयंत पाटील आणि विश्वजित कदम वगैरे असे जे इंटरनल गट आहेत तुम्हाला लोकसभेला दिसले तुम्हाला छोट्या पद्धतीनं. तर हे जेलिंग जरी झालं, आता उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल तर आता इथं निशिकांत पाटलांची उमेदवारी गृहीत धरली किंवा रोहित पाटलांची उमेदवारी धरली, तर रोहित पाटलांच्या मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा गेली नाही, रोहित पवारांच्या मतदारसंघात गेली नाही, तशी रोहित पाटलांच्या मतदारसंघात सुद्धा गेली नाही. तर अशा घटना आहेत. तर जेलिंग हे
वेगळ्या पद्धतीचं होऊ शकतं. म्हणजे जेलिंग हे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा महाविकास आघाडीच्या गटामध्ये, आता उदाहरणार्थ तुम्हाला एक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी गंमत सांगतो की सुहास बाबर हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, पण तिथं जाऊन विशाल पाटलांनी सांगितलं की माझा पाठिंबा आहे त्यांना, आणि परवा त्यांनी भाषण असं केले की तुम्ही ओढ्याच्या पलीकडे असं करा आणि ओढ्याच्या पलीकडे तसं करा. तर ह्याचा अर्थ जेलिंग झालंय, पण ते जेलिंग महाविकास आघाडीमध्येच नाही असं नाही आहे, तर जेलिंग हे इंटरनल झालंय. ते इंटरनल जेलिंग सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. हा, जेलिंग म्हणजे इथलं जेलिंग आहे सांगलीमधलं ते वेगळं आहे. हे जेलिंग पूर्वीपासून पिढ्यानपिढ्याचं जेलिंग आहे. त्यामुळं पक्षाचं जेलिंग नाही आहे, हे नेत्यांचं आणि त्यांच्या परंपरागत वैर, परंपरागत मतभेद आणि परंपरागत त्यांची रायव्हलरी आहे त्याचं जेलिंग आहे. त्यामुळे ते इंटरनल राहणार ते. पण माझ्या मते सातारामध्ये आणि कोल्हापूरमध्ये तो प्रश्न काही येणार नाही. आणि अहमदनगरमध्ये सुद्धा आता सगळ्यांना गरज आहे तिथं, म्हणजे आपल्याला बाळासाहेब थोरात असतील, तुमचे विखे पाटील असेल, त्यामुळे विखे पाटील सुद्धा जरांगे पाटलांच्या दरबारात जाऊन हजेरी लावून आले. तर तिथं कारण हे आहे की तिथं मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये होईल. तर त्यामुळं जेलिंग हे पक्षा टू पक्ष होणार नाही, नेते टू नेते होईल. त्यामुळे इथं वेगळी गणित. पण मला वाटत नाही सांगलीमध्ये काय फार मेजर काही चेंजेस होतील. कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा याच्यामध्ये प्रयत्न करेल. कारण एका बाजूला आपण बघतो कोकणा आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं प्राबल्य, शिवसेना महायुतीचं प्राबल्य आहे. तिकडं विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काँग्रेस आणि याचं प्राबल्य आहे. तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी खूप मोठी ताकद लावेल. त्यामुळे इथं खूप मोठ्या प्रमाणात शेवटी रडतंगण होईल. आणि आता झळकेंनी सांगितलं की फार कमी फरकानं इथं मतदान होईल. त्यामुळं इथली लढत फार लक्षवेधी असेल. सहस्रबुद्धे सर, लाडक्या बहिणी किती मदत करतील? 50% मतदार आहेत लाडक्या बहिणी. 50% मतदारांपैकी प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टर्नआउट महायुतीच्या बाजूने होईल त्याचं असं वाटतं? काय आहे आता, आणि एकच गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. मगाशी हनुमंतराव म्हणले तसं आमच्या सांगली जिल्ह्यात एका मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत एक नेते भाषण करत होते. तेव्हा ते बोलता बोलता असं म्हणले, लक्षात ठेवा म्हणले, आपल्या भागात हात चालवायचा, बाहेर तुम्हाला काय चालवायचं ते चालवा. तर हे अशी गंमत असते म्हणजे इथं. आणि त्या बाबतीत त्यांचं बॉर्डर फार परफेक्ट असतात. म्हणजे आपल्याला वाटतंय की कसं करत असतील हे लोक, ऐन वेळेला एकाच अचानक कसं सांगत असतील की आपल्याला इकडनं करायचंय, मतं इकडं फिरवायचे. कारण मी स्वतः बघितलेलं आहे सांगलीमध्ये सुद्धा, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अगदी शेवटच्या क्षणाला एक काँग्रेसचे नेते फिरत होते बूथवरनं आणि हात माग करून चक्र 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 असं, तेव्हा जनता दलाचं चक्रचिन्ह होतं. तर ते असं करतात. ही फार कौशल्य हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांच्या मध्येच आहे, जे भाजप आणि शिवसेनेच्या मूळच्या लोकांच्या मध्ये नाही. काँग्रेसवाल्यांना ते गणित फार जमलेलं आहे. तुम्ही लाडक्या बहिणीबद्दल बोला तर ठीक, निश्चित परिणाम होईल. परंतु हा आपल्याला पैसे दिलेत हे काय महायुतीनं दिलेत किंवा भाजपनं दिलेत किंवा असंच काय प्रत्येकजण विचार करतो असं समजायचं कारण नाही. हे सरकारनं आम्हाला पैसे दिलेत, नाहीतरी आम्हाला सरकार काय देते दुसरं, हा सुद्धा विचारणारे लोक आहेत. आम्हाला आता आयुष्य ज्यांची 50-50, 60-60 वर्ष झाली त्यांना काय मिळाले सरकारकडनं, हाही प्रश्न विचारतात. एवढे तरी निदान आम्हाला मिळाले काहीतरी. पण ते अमुक एका पक्षाकडेच त्यामुळे मतदान सगळं वळेल असं नाही, पण त्याचा परिणाम होणार आहे निश्चित, यात काही शंका नाही. आणि त्याचा उलटा महाविकास आघाडीच प्रचार करते असं मला स्वतःला वाटते. हे बंद पडणाऱ्या योजना, हे आता पैसे द्यायला लागले, तिजोरी मोकळी झाली आहे, म्हणजे हा उलटा हा निगेटिव्ह प्रचार करतायत, तो युतीच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह ठरायची शक्यता आहे. बहुसंख्य मतदारसंघामध्ये 1-1 लाख लोकांच्या पेक्षा, महिलांपेक्षा जास्त लोकांना पैसे मिळाले आत्ताचे ह्याचे. आता मिरजेचंच उदाहरण सांगितलं. आता सुरेश भाऊ खाडे आहेत बीजेपीचे उमेदवार, त्यांच्या मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त महिलांना पैसे मिळाले. आता ह्या 1 लाखांपैकी, आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जे महायुतीचे नेते आवर्जून सांगतायत सगळीकडे, खुद्द नरेंद्र मोदी सुद्धा सांगतात पंतप्रधान, की आम्ही काय ह्यात भेदाभेद करत नाही. आणि खरंच आहे, तुम्ही जर लाडकी बहीणच्या रांगा बघितल्या असतील बँकामधल्या वगैरे, त्यात अल्पसंख्याक महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत्या, प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत्या. आता हे मतदान सगळं वळेल का? तलाकचा कायदा केल्यामुळे ते वळलं का? अशी सुद्धा अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं आता जळके साहेब, आता शेवटचा मुद्दा आहे. आता मी काय काय मतदारसंघामध्ये मला उत्सुकता, तिथं आत्ताच्या घडीचं तुम्ही तापमान काय ते सांगा. ओके म्हणजे समजा काय कुणाला एज आहे, एज म्हणून ओके ओके तिथे आपण विजय पराजय, एज कुणाला आहे सध्या 22 दिवस आहे. नाही, अजून उमेदवारी अजून फायनल फायनल असेल. उमेदवार झाले ते तुम्ही विचार. ओके. एकतर सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे चला सांगलीच्या पहिल्यांदा सांगलीच्या जागा घेऊयात आपण, तासगावमध्ये. मला असं वाटतं की तासगावची निवडणूक यावेळेला टफ होणार आहे.
एज रोहित पाटलांसाठी वाटत असला तरी त्यांनी हलक्यात संजय काकांना घेऊ नये अशी परिस्थिती नक्कीच आहे. कारण वाळवा आज निवडणूक फायनल झाली आणि एज ठरवून जयंत पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघून गेले आहेत. कारण खालच्या लोकांची एकी कधीच होऊ द्यायची नाही. त्यासाठी जे काही करायला लागतं ते वर्षानुवर्ष जयंत पाटलांनी केलेलं आहे आणि याही वेळेला ते बहुतेक झालेलं असावं. तुम्हाला 8 दिवसात कदाचित ते दिसू शकते. निशिकांत पाटलांसाठी ही निवडणूक उभी करणं अर्थात लोकसभेला 3 नंबरला असलेले धैर्यशील माने हे कधी 1 नंबरला निघून गेले आणि जिंकून गेले हे लक्षात आलं नाही. त्यामुळे निशिकांत पाटलांना होप्स ठेवायला हरकत नाही, पण तुलनेत जयंत पाटलांचं सध्या एज आहे म्हणायला हरकत नाही. मिरज उमेदवार समोर नसल्यामुळे अर्थातच सुरेश खाडे. तुमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही जागांबद्दल आपण बोलूया. एकतर दक्षिण कोल्हापूर की जिथं सगळ्यात काट्याची टक्कर गेल्यावर पण बघायला अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज. त्याच्यामध्ये अतिशय काटेश टक्कर आहे सांगणं अवघड आहे, पण आता तरी जी मॅनेजमेंट दिसतेय ती थोडी सतेज पाटलांच्या बाजूने दिसते. त्यामुळे थोडा स्लाइट एज मी सतेज पाटलांना म्हणजे ऋतुराज पाटीलला देईन अशी परिस्थिती आहे. कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध ही सुद्धा काट्याची लढत आहे, पण म्हणजे जे नॅरेटिव्ह आता सेट केलं जातंय आणि ज्या पद्धतीने शरद पवार तिथे करतात आणि प्रतिष्ठेची निवड त्यांनी केलेली आहे, त्यामुळे मी तर आत्ता थोडंसं स्लाइट एज मी समरजित घाडगेंना देईन. अच्छा, उत्तरमध्ये उमेदवार नाहीये तिथे सध्या, पण राजेश क्षीरसागर आणि याच्यात हे चालली लढत चालली. हा, तर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर आणि आपल्याला कल्पना आहे की तिथे पाटील जे उमेदवार आहेत, मला असं वाटतं की केपी पाटलांचे पुत्र करवीर मधून लढत आहेत आणि इकडे जयश्री जाधव. तर तिथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की कोल्हापूरमध्ये कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर याच्यामध्ये काट्याच्या लढती होणार, पण त्याची मॅनेजमेंट मी तुम्हाला मगाशी म्हटलं म्हणजे सतेज पाटील आणि धनंजय मुंडे हे मॅनेजमेंट करतायत. आता याच्यामध्ये कसं झालंय की मंडलिक मुश्रीफ आणि महाडिक ही जी युती आहे जी महायुतीतली ती थोडी ब्रेक झाली आहे. म्हणजे ते एकमेकावर खासगीत आरोप करतात, काही सोशल मीडिया आरोप झालेत, त्यामुळे त्याचं मताचं ट्रान्सफर होणं आणि परत हे करणं ह्या गोष्टी त्यांच्यासमोर अडचणीच्या आहेत. त्यामुळे उमेदवार ठरवण्यामध्येच ते आता खूप गोंधळलेले आहेत. पण मला परत आणि दुसरं एक सांगायचं की मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या इलेक्शन मॅनेजमेंटबद्दल मला सध्या खात्री वाटू लागली आहे धैर्यशील मानेंच्या विजयानंतर. त्यामुळे त्यांची मॅनेजमेंट जी पडती तर ती मॅनेजमेंट जर जास्त चालली तर मात्र महाविकास आघाडीला खूपच प्रयत्न करावे लागतील अशी परिस्थिती आहे. सहस्रबुद्धे सर, तुमच्याकडे सातारा जिल्ह्यातल्या काही जागांबद्दल आपण बोलू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातारा. सगळ्यात जिथून कमी लीड मिळाल्या अशा 2 जागा होत्या लोकसभेला साताऱ्यात, कराड दक्षिण आणि कराड उत्तर. ह्या दोन्ही ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले अशी लढत आहे तिथं. आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत हे खरं आहे, म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु त्यांना काँग्रेस पक्षातनंच किती पाठबळ मिळते हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अतुल भोसले तरुण आहेत आणि नव्यानं सेट व्हायला लागले. त्यांनी त्यापूर्वी त्यांचे परंपरा आहे त्यांच्याकडे मोठी द्यायची, त्यामुळे तिथेही लढत जोरात होणार दोघांच्या मध्ये. आणि मी मगाशी सांगितलं तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हे कौशल्य फार जबरदस्त आहे की कुठं हात चालवायचा आणि कुठं घड्याळ चालवायचं, कुठं तुतारी चालवायची, ते फार कौशल्य आहे त्यांचं. तर तिथेही लढत जोरात होणार आहे. आणि आता एकूण जर आपण बघितलं तर पाटलांचा एक मतदारसंघ तो पण कराड तोही आहे. त्यांची परंपरा आहे मोठी, पीडी पाटलांचे चिरंजीव आहेत ते त्याच्या ह्याच्यात. तिथं सुद्धा आता तरी मला बाळासाहेब पाटलांचे जास्त हे वाटते, म्हणजे त्यांच्या बाजूला एकूण बघितले तर. तसंच पाटण तालुक्यामध्ये काय झालंय ते ह्यांनी शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरेंनी एक उमेदवारी जाहीर करून टाकल्यामुळं तिथं आकारणच बंडखोरी झाली. म्हणजे शंभूराज देसाई विरुद्ध खरं म्हटलं तर ते देसाई पाटणकर याची पारंपरिक लढत आहे तिथं, फार पूर्वीपासून आहे. आणि म्हणजे अगदी बाळासाहेब देसाई होते म्हणजे ह्यांचे आजोबा शंभूराजेंचे, त्यांचे वडील शिवाजीराव देसाई आणि आता हे शंभूराज, तेव्हापासूनची ही पाटणकर यांची लढत आहे. पण आता ही मध्येच एक उमेदवारी जाहीर केल्यामुळं तिथं जरा चमत्कारिक अवस्था तयार झालेली आहे त्या ह्याच्यात. साताऱ्यात आपल्याला माहित आहे की शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे खासदार झाल्यामुळे उदयनराजे, त्यामुळे आता शिवेंद्रराजे ताकदवान झाले. साताऱ्यातला मतदारसंघ तो कोरेगावचा, शिंदेचा महेश शिंदे. तिथं शशिकांत शिंदे जरा पॉवरफुल वाटतात. लोकसभेला सुद्धा त्यांनी टक्कर चांगली दिली की अगदी थोड्या मतानं पडल्यामुळे सहानुभूती थोडी क्रिएट होऊ शकते. थोड्या मतानं अगदी ती इलेक्शन गेलेली आहे त्यांची. पिपाणीचा परिणाम झाल्याचा काही परिणाम नाही, पिपाणीमुळे झाली असं म्हणतात ते. एक दुसरा उमेदवार उभारला होता त्यामुळे एक थोडा मतात फरक पडून राजे निवडून आले तिथं.
पण असं काही नसते बरं का, लोकांना चिन्ह फार बारीक माहीत असते. कारण मला आठवतंय 75-77 साली इंदिरा गांधींनी जेव्हा निवडणुका जाहीर केल्या तेव्हा नांगरधारी शेतकरी हे चिन्ह कुणालाही माहीत नव्हतं. वास्तविक ते नांगरधारी चिन्ह सुद्धा नव्हतं, लोकदलाचं आहे ते चौधरी चरणसिंगांचं. ते नांगरणारा शेतकरी असं मूळ चिन्ह होतं. तो नांगर खांद्यावर घेतला आणि नांगरधारी शेतकरी झाला त्याचा. पण एका रात्रीच चिन्ह पोचलं तर ही त्यावेळची परिस्थिती आहे. आता तर काय फार मला फरक असं काय वाटत नाही, पण तिथं शशिकांत शिंदे जोरात आहेत त्या ह्याच्यात. आता असं आहे की जसं आपण आता चर्चा केली, आपण तिन्ही आपल्या राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं प्रत्येक मतदारसंघामधलं गणित काय आहे आणि कुठले मुद्दे जास्त प्रभावी ठरणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती महाविकास आघाडीला जोर द्यावा लागणार आहे आणि कुठल्या मुद्द्यांवरती महायुतीला जोर द्यावा लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट जो आहे तो इंटरेस्टिंग आहे. तिन्ही विश्लेषकांनी प्रत्येक जिल्ह्याचे एक एक जिल्हा घेऊन त्यांनी सांगितलंय कुठं स्लाईट एज आहे, कुठे कमी जास्त आहे. त्यामुळं आता निवडणूक कुठं सुरू झाली आहे, अजून तर काय म्हणू आपण त्याला, अर्ज मागे यायचे जायचे अजून बरंच बाकी आहे. पुला कॉलोन अजून बरंच पाणी वाहून जायला वाव आहे आणि वेळ पण आहे. त्यामुळे 4 तारखेनंतर दिवाळीनंतर खऱ्या अर्थानं इलेक्शनला रंगत येईल आणि त्यावेळेला कळेल. पण अर्थात लोकांना उत्सुकता पहिल्या दिवसापासून असते की कोण निवडून येणार आणि कोण पडणार. त्यामुळं या निवडणुकीमधले मुद्दे, या निवडणुकीमधले उमेदवार, या निवडणुकीमधले असलेले तानेबाने, ह्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी कॅमेरामॅन किरणसह अभिजित, सांगली, मुंबई.